very warm welcome in today's session to everyone. मी मानसी आजच्या या सेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आपल्या या इंग्लिशच्या सेशन मध्ये मिस स्लिपरी ही जी कहाणी आपण वाचत होतो तिलाच पुढे कंटिन्यू करू आणि बघूया की पुढे काय झालं. तर चला वाचूया मिस स्लिपरी. तर मागच्या सेशन्स मध्ये आपण वाचलं की कशा प्रकारे जी सयाली असते, सयाली नावाची मुलगी असते, तिच्या हातून काही ना काही चुका होतच असतात, घडतच असतात. तिला घरातनं काहीच प्रेम मिळत नाही, तिचे आई बाबा नेहमीच भांडत असतात आणि त्या कारणाने ती जी आहे नेहमी भ्यालेली असते. ती जराशी पण जोरची आवाज ऐकते तर तिला भीती वाटते. क्लासमध्ये सुद्धा तिच्याशी गडबड होते, तिच्या टीचर्स तिच्याशी रागवलेल्या असतात, तिला रागवतात खूप जास्त. असेच प्रकारे तिच्या ज्या मैत्रिणी ज्या असतात, ज्या क्लासमेट्स असतात, त्या लोक तिला चिडवतात, तिचं नाव ठेवून देतात मिस स्लिपरी करून आणि तिच्यावरती एक कविता सुद्धा लिहून देतात. आणि ती नेहमीच या भीतीत असते की तिच्याशी काही गडबड न होऊन जाईल. आता पुढे काय होतं आपण पार्ट 2 मध्ये वाचू. चला बघू पार्ट 2. द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच्ड द स्कूल. जेव्हा मी शाळेत पोहोचले तेव्हापर्यंत बेल जी होती, शाळेची जी घंटी होती, ती आधीच वाजून चुकलेली होती. द टीचर वॉज इन द क्लासरूम. आणि जी टीचर होती ती क्लासरूम मध्येच होती, म्हणजे क्लासमध्ये येऊन गेली होती. आय सॉट परमिशन टू एंटर. आणि मी तिच्याशी क्लासमध्ये यायची परमिशन घेतली. तुम्ही पण म्हणत जाल ना, मे आय कम इन मॅम, असं इंग्लिशमध्ये तसंच म्हणतात, मे आय कम इन मॅम. तसं तिने परमिशन घेऊन आत आली. द टीचर वोर अ फ्रोन ऑन हर फेस बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास. तर तिची जी टीचर होती तिने थोडं रागाने तिला पाहिलं, पण त्याच्यानंतर तिला आत येऊ दिलं आणि ती म्हणाली की तू आत ये, क्लास झाला की त्याच्यानंतर तू टीचर्स रूम मध्ये येऊन माझ्याशी भेट. तर अशा प्रकारे ती टीचर तिला तिच्या क्लासरूम मधनं नंतर तिला म्हणाली की टीचर्स रूम मध्ये भेट येऊन यायला. हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर. पण तिच्या टोन मध्ये, टीचरच्या बोलण्याच्या टोन मध्ये कुठेही राग नव्हता किंवा झुंजलाहट नव्हती. असं नव्हतं वाटत की ती खूप रागाने किंवा त्रासाने तिला बोलवतीये. येट अन अननोन फिअर मेड मी नर्वस. पण तरी सुद्धा एक अननोन म्हणजे न जाणता भीती, न जाणती भीती मला कुठे ना कुठे नर्वस करत होती, मला डरवत होती. मला असं वाटत होतं की पता नाही काय करेल मॅडम, मला बोलवतीये तर मला खूप डाटेले या काय करेल, तिला माहित नव्हतं बिचारीला. रिअश्युरिंग मायसेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर. तर मी आपल्याला रिअश्युअर केलं म्हणजे काय, कन्फर्मिंग. म्हणजे मी आपल्या सांत्वना दिली आणि सांगितलं की नाही असं काहीच नाहीये. मी आपल्या आपलं म्हटलं असं की काहीच नाही होईल असं, दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर. आणि मी असं म्हटलं की ही जी टीचर आहे ही फार दयाळू हृदयाची आहे. अँड वुड नॉट पनिश मी. आणि मला ही पनिश नाही करेल, मला कोणत्याच प्रकारचं पनिशमेंट, सजा नाही देईल. आय रीच्ड द टीचर्स रूम विथ हेजिटेंट स्टेप्स. तर अशा प्रकारे मी आपल्या मनाला समजवत की ही मला काहीच नाही म्हणेल, मी टीचर्स रूम पर्यंत गेले, मी तिथे पोहोचले. विथ हेजिटेंट स्टेप्स म्हणजे भिऊन, थोडीशी भ्यालेली तर होती ती. तर हेजिटेंट म्हणजे आपल्याला हिचक असते ना कोणत्या गोष्टीची की कसं करायचं कोणतं काम, तर अशा प्रकारे ती अशा स्टेप्सनी, असे पावलं वाढवत ती पोहोचली. द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माइल अँड आस्क्ड मी. जे टीचर होती तिने मला स्माइल करून बघितलं आणि ग्रीट केलं. ग्रीट करणं म्हणजे काय, असं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असं बोलतो ना आपण, तर त्याला म्हणतात ग्रीट करणं. तर तिने मला स्माइल करून हसून बघितलं आणि माझ्याशी बोलली. आस्क्ड मी टू सिट बाय हर साइड. आणि मला म्हणाली की माझ्या शेजारी बसून जा, असं ती टीचर म्हणाली. हर टेंडर टोन टर्न्ड माय साइज इनटू सॉफ्ट्स. आणि ती इतक्या प्रेमाने बोलत होती की त्याच्या कारणाने माझी जी भीती होती ते जे आहे ते टर्न होऊन गेले सॉब्स मध्ये, म्हणजे मी हलकं हलकं रडू लागले, कारण की तिच्याशी कधी कोणी प्रेमाने बोललंच नव्हतं त्या मुलीशी. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड सेड. तर तिने आपली, मला थोडंसं रडताना बघून टीचरनी आपली जी चेअर होती ती माझ्या जवळ सरकवली आणि मला काय केलं, पॅटिंग मी ऑन माय हेड, हेडवर म्हणजे डोक्यावरती असं प्रेमाने हात फिरवून म्हणाली, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. तुला रडू कशाला येते माय चाइल्ड, म्हणजे माझे मेरे बच्चे असं म्हणतात ना, तर मेरे बच्चे तुझे रोना क्यों आ रहा है, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. तर मी तर तुला एक शब्दही नाही बोलले, मग तुला रडू काय येते बेटा. आफ्टर अ ब्रीफ पॉज, म्हणजे की एक छोट्याशा पॉजनी, पॉज म्हणजे काय, थांबल्यानंतर, थोडंसं थांबल्यानंतर शी कंटिन्यूड, परत ती बोलली.
टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज, की तू सांग की तुला काय संकट आहे, तुला काय त्रास आहे. कन्फाइड इन मी फॉर आय एम नॉट लाईक अ सिस्टर टू यू. तर ती म्हणाली टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज, कन्फाइड इन मी फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. ती म्हणाली की तू आपला त्रास मला सांग, तुला काय कष्ट आहे ते सांग. कन्फाइड म्हणजे शेअर अ सिक्रेट. आपले खूप सारे सिक्रेट असतात ना, जे आपण कुणाला नाही सांगत. अगदी खूप जे अगदी जवळचा मित्रमैत्रीण असतो किंवा आई वडील असतात त्यांनाच सांगतो आपण. तर ती म्हणते की तू मला आपलं सिक्रेट सांगू शकते, शेअर करू शकते. काय मी तुझ्या बहिणीसारखी नाही आहे. एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. मी काय तुझ्या बहिणीसारखी नाही आहे. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. थ्रिल म्हणजे काय, ग्रेट जॉय, म्हणजे खूप खुशी, खूप मोठी खुशी. ती म्हणते, मुलगी म्हणाली की माझ्या मनात, माझ्या पूर्ण अंगामध्ये जसं की पूर्ण खूप खुशी झाली, खुशीचा संचार झाला. हे असे तिचे प्रेमाचे शब्द ऐकून आणि जे ती म्हणाली की बहीण मला म्हणाली ते ऐकून. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय अँड क्राय. तर एक मिनिटाला मला असं वाटलं की मी तिच्यावरती, तिच्या जवळ चालली जाऊ, तिच्या गळे लागू आणि तिला खूप रडू. म्हणजे तिला, कारण की इतकं कोणी प्रेमाने कधी बोललं नव्हतं. तर एका मिनिटाला तिला असं वाटलं की मी तिला तिच्या जवळ चालली जाऊ आणि मी खूप रडू. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो. पण मी असं नाही केलं. बट आय केप्ट गेझिंग ऍट हर विथ टीअरफुल आईज. पण मी तिच्याकडे पाहत राहिले. गेझिंग म्हणजे असं घुरून पाहत राहिले. म्हणजे घुरणं म्हणजे असं रागाचं नाही. टीअरफुल आईज म्हणजे की डोळ्यात पाणी होतं आणि मी तिला टकटकी लावून बघत होते. टेंडरली टीचर कंटिन्यू, डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. मग प्रेमाने परत तिने विचारलं की तुला काय दीदी ह्याचा अर्थ माहिती आहे. दीदी म्हणजे काय, आपण ताई म्हणतो ना, तर ह्याचा अर्थ माहिती आहे. इट मीन्स एल्डर सिस्टर. ह्याचा अर्थ आहे की मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स. तर ती म्हणाली की काय तू आपल्या मोठ्या बहिणीला आपले जे ट्रबल्स आहे, जे तुला त्रास देते ते तू नाही सांगशील. अमिट सॉब्स आय सेड. आणि सॉब्स म्हणजे असं असतं ना, असं रडता, हलका असं रडता रडता मी बोलले, द गर्ल्स कीप टीझिंग मी. मुली ज्या आहेत त्या मला चिडवत राहतात. शी लाफ्ड. तर ती हसली. वाय आर यू स्केअर्ड ऑफ देम. तू त्यांना भीते कशाला. स्केअर्ड म्हणजे भीणं. त्यांना भीते कशाला. इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर. जर तू असंच रडत राहशील तर त्या तुला अनेक चिडवतील, अनेक तुला त्रास देतील. सो इग्नोर देम. हु इज युअर फ्रेंड. तर त्यांना इग्नोर कर, त्यांच्याकडे लक्षच नको दो. तुझं तसंही कोण मैत्री नाही, कोणी मित्र तर आहेच नाही तुझं. आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल. तर मी पण आपला हेड शुक केला, म्हणजे असं नाही म्हटलं की हा माझं तर कोणीच मैत्रीण नाही येते. आणि मग टीचर हसली. इट सीम्ड द टीचर हॅड पोर्ड अ स्माइल इन टू माय आईज. आता असं वाटलं की जसं की टीचरनी आपली जी हसू होतं, स्माइल म्हणजे काय, हसू, ते माझ्या डोळ्यांमध्ये घाऊन आली होती. म्हणजे तिच्यातही कुठे ना कुठे आत्मविश्वास थोडासा भरला होता. लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड. मग ती म्हणाली, टीचर म्हणाली की काय तू माझी मैत्रीण बनशीलच. पहिले ती म्हणाली मोठी बहीण, आणि आता ती म्हणते की माझी मैत्रीण. द बेल रँग शी रोज. आणि बेल जी होती ती रँग म्हणजे की ती वाजली. रोज, इथे रोजचा मतलब काय, एक रोज असतो गुलाबचा फुल. हा रोज म्हणजे काय, उठली. राईज, रोज, राईजन. वर्बचे थ्री फॉर्म्स असतात ना, तर रोज म्हणजे उठणं. तर ती उठली, तशीच बेल वाजली, ती उठली. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक शी सेड. आणि मग प्रेमाने माझ्या वरती हात फिरून ती बोलली, लिसन यू वर अ सिस्टर ऑल राईट. ती म्हणाली की ऐक, लिसन म्हणजे ऐक, आता तू माझी बहीण आहेस. नाव यू आर अ फ्रेंड टू. आणि आता तू माझी मैत्रीण पण आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव्ह. पण मला आपले मित्रमैत्रिणी जे आहेत ते ब्रेव्ह आवडतात, करेजियस आवडतात, ज्यांच्यामध्ये खूप साहस असो. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव्ह. तर तुला आता ब्रेव्ह बनावं लागेल, तुला साहसी व्हावं लागेल. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू, रेस्ट अश्योर्ड माय लिटल पॅन. तर ती म्हणते की मी तुझ्या बरोबर नेहमी उभी राहीन. स्टँड बाय यू, स्टँड बाय समवन काय, टू सपोर्ट समवन. म्हणजे मी तुझ्या बरोबर, मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे. आणि माय लिटिल पाल म्हणजे फ्रेंड. ठीक आहे ना. तर ती म्हणते माझी छोटीशी मैत्रीण, मी तुझ्या बरोबर नेहमी आहे, तर तू माझ्यावरती अश्युअर करू शकते. आता तुला ब्रेव्ह बनावं लागेल. नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास. तर ती म्हणते की आता उठ आणि लवकरशी धावून आपल्या क्लासमध्ये जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश. एक्साइटमेंट इतकी जी माझ्या अंगात आता
थ्रिल भरून गेली होती, मी खूप एक्साइटेड होऊन गेले आणि माझ्या चेहऱ्यावरती ते ग्लो करत होतं. रेड हॉट टू द इयर टिप्स, आणि माझे कानपर्यंत जे इयर टिप्स म्हणजे असतात हे कान जे टिप होते ते सुद्धा लाल होऊन गेले होते आणि गरम होऊन गेले होते. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लेविश्ड लव्ह ऑन मी डज. आत्ताच्या आधीपर्यंत कधी मला कोणी इतकं प्रेम नाही दिलं होतं. लेविश्ड म्हणजे पोर्ड इन ग्रेट क्वांटिटी, म्हणजे इतकं जास्त प्रेम मला आजपर्यंत प्रेमाने कोणी नव्हतं बोललं. अँड दस हिअर वॉज माय टीचर, आणि इथे ही माझी टीचर आहे, who had spontaneously accepted me as a sister, a friend. जिने मला स्पॉन्टेनियसली म्हणजे सडन इम्पल्स फ्रॉम विदिन, अचानक से आणि खूप सारं मला प्रेम दिलं आणि मला एक्सेप्ट केलं ऍज अ फ्रेंड, ऍज अ सिस्टर, बहिणीसारखं आणि मैत्रिणीसारखं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. तर या कारणाने काय होऊन गेलं की मी आपल्या म्हणजे पलीकडेच चालले गेले. बियॉन्ड माय सेल्फ म्हणजे काय झालं, टू लूज कंट्रोल टू वन सेल्फ. मी आपल्या आप्यातच नव्हते, मी इतकी खुश होते यावेळेस. आय वॉन्टेड टू चकल टू बर्स्ट इन टू नियर हिस्टेरिकल लाफ्टर, म्हणजे अनकंट्रोल्ड लाफ्टर. आणि मी इतकी खुश होते की मला असं वाटत होतं की मी जोराजोराने हसू, खूप आवाजा करून करून हसू. स्टोरीचा लास्ट पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. आता आपण थोडेसे क्वेश्चन आन्सर्स बघूया याचे. तर तुमच्या बुकचे जे साइड क्वेश्चन्स आहेत त्यांना बघूया. हाऊ डिड सयाली रिॲक्ट दिस टाइम टू द टीजिंग. हे आपण जे उद्या आपण जे नेक्स्ट सेशन मध्ये वाचणार आहे त्याचं आहे की हाऊ डिड सयाली रिॲक्ट दिस टाइम. आता जेव्हा तिला चिडवलं गेलं तर तिने कसं रिॲक्ट केलं, त्याच्यावरती काय तिने आपलं रिॲक्शन दिलं. दिस टाइम व्हेन हर फ्रेंड्स tried to tease her, she turned her back to them and ignored them completely. म्हणजे यावेळेस जेव्हा तिच्या मैत्रिणींनी, तिच्या ज्या क्लासमेट्स होत्या त्यांनी चिडवलं तर तिने काय केलं, टर्न्ड हर बॅक, म्हणजे की त्यांच्याकडे पाठ करून दिली आणि त्यांना पूर्णतया इग्नोर केलं, त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं. कारण की ह्याच्या आधीपर्यंत काय होतं, ती रडत होती किंवा ती असं काही करत होती, डोकं खालती करून बसवते, पण यंदा त्यांनी लक्षच नाही दिलं. व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटीज डिड द टीचर गिव्ह सयाली. याच्यानंतर आहे की जी टीचर होती, जी तिची मैत्रीण बनली होती, तिने तिला काय रिस्पॉन्सिबिलिटीज दिले, तिला काय जे आहे कामं दिले. द टीचर गेव सयाली द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ब्रिंगिंग रजिस्टर. तर तिने रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या तिला, तिला काम दिले सगळे, रजिस्टर आणायचं आणि चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग फ्रॉम द टीचर्स रूम. रजिस्टर, चॉक आणि डस्टर प्रत्येक सकाळी जे आहे ते टीचर्स रूम मधनं आणायचं आणि कीप इट इन द क्लासरूम, आणि त्यांना क्लासरूम मध्ये ठेवायचं. शी ऑल्सो टोल्ड हर टू कीप नोटबुक्स इन हर लॉकर. आणि अशाच प्रकारे नोटबुक्स ज्या आहेत त्या तिच्या लॉकर मध्ये ठेवायचं, हे काम पण तिला सांगितले. व्हॉट ग्रेट चेंज हॅड कम ओव्हर इन सयालीज हार्ट. या सगळ्यांनी काय चेंज झाला, काय बदलाव आला सयालीचा हार्ट मध्ये, त्याच्या हृदयामध्ये. सयालीज ट्रेम्बलिंग लेग्स वर नाउ फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. जे तिचे पाय नेहमी कापत राहायचे ते आता जसं की त्याच्यात पूर्ण काही जादू होऊन गेला होता आणि त्यांच्यात खूप स्ट्रेंथ येऊन गेला होता. शी थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. आणि ती वरतून खालतीपर्यंत आता नेहमीच म्हणजे खूप ऊर्जावान राहायची. शी फेल्ट हर हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. तिच्या हृदयात जसं की खूप जास्त प्राईड भरून गेलं होतं, ती खूप जास्त आता प्राईडनी राहायची, म्हणजे तिला आता कोणत्या गोष्टीची भीती नव्हती. देअर वॉज नो ऑकवर्डनेस इन हर बिहेवियर. आणि तिच्या बिहेवियर मध्ये, तिच्या व्यवहारात कोणताच आता विचित्रता नव्हती, म्हणजे ती नेहमी आता एकदम साधारण राहायची, जशी नॉर्मल लोक राहतात. शी वॉज फिअरलेस वाईल गोइंग बॅक होम. घरी जाताना पण ती फिअरलेस राहायची, तिला कोणची भीती नाही वाटायची. सयाली वॉज टोटली चेंज्ड बिकॉज ऑफ हर टीचर्स लव्ह अँड अफेक्शन. तर अशा प्रकारे तिच्या टीचरनी जे प्रेम तिला दिलं असतं त्याच्या कारणाने ती पूर्णतया आता चेंज होऊन गेलेली असते, तिच्यात बदलाव येऊन गेलेला असतो. मग आहे क्वेश्चन नंबर 4 तुमचा आहे आन्सर इन शॉर्ट. ठीक आहे, हा इंग्लिश वर्कशॉप मधला आहे. आपण बघू. द हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमोराइज इट. व्हॉट म्हणजे हिस्ट्री टीचरनी त्यांना मेमोराइज करायला, आठवण करायला म्हटलं होतं, पाठ करायला म्हटलं होतं. व्हॉट म्हणजे काय है ना, काय पाठ करायला म्हटलं होतं. द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. द बॅटल ऑफ पानिपत जो होतं, पानिपतचं जो युद्ध होता त्याचे कॉजेस आणि त्याचे इफेक्ट हे त्यांना पाठ करायला सांगितले होते. ह्याच्यात हे जे तुम्ही रेड मध्ये पाहताय, लाल मध्ये, या प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. सयालीज न्यू फ्रॉक टोर हाऊ म्हणजे सयालीची नवीन फ्रॉक फाटून गेली. हाऊ म्हणजे कशी. When Sayali fell and came tumbling down about 7 steps from the school stairs. जेव्हा ती 7 शिड्यांवरनं शाळेच्या पडून गेली खालती, तेव्हा तिची फ्रॉक फाटून गेली.
सयाली हग्ड हिम टाईट. हू, सयालीनी खूप जोराने हग केला, म्हणजे की प्रेम केला, गळ्याला लावून घेतलं. कुणाला? हू म्हणजे कुणाला? तर आपल्या लहान भावाला. हर यंगर ब्रदर. सयाली वॉज कॉल्ड स्लिपरी. वाय? सयालीला स्लिपरी म्हणायचे का? वाय म्हणजे कशाला, का? बिकॉज अदर्स स्लीप ऑन वेट ग्राउंड बट सयाली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. कारण की बाकी लोक काय करतात, ओल्या मातीत किंवा ओल्या फरशीवरती पडतात, पण सयाली जी आहे ती सुक्या जागेवरती पण पडून जाते, म्हणून तिला स्लिपरी म्हणायचे. टीचर टोल्ड सयाली टू मीट हर इन द टीचर्स रूम. वेन? टीचरनी सयालीला म्हटलं तिला टीचर रूम मध्ये येऊन भेटे. वेन म्हणजे केव्हा? वेन सयाली केम लेट अँड द टीचर वॉज इन द क्लासरूम. जेव्हा सयाली शाळेत उशिरा आली आणि टीचरनी तिला टीचर क्लासमध्ये येऊन गेलेली होती, तर त्यावेळेस. टीचर आस्क्ड सयाली टू कॅरी द नोटबुक्स. वेअर? टीचरनी सयालीला नोटबुक्स कॅरी करायला म्हटलं, की आणायला म्हटलं. वेअर म्हणजे कुठे? टू द टीचर्स रूम. टीचर्स रूम जो असतो तिथे. तर आज आपण पाहिलं की सयालीच्या जीवनात कसा बदलाव आला आणि कसं तिची टीचरनी तिच्या आत एक आत्मविश्वास भरला आपल्या प्रेमाने, आपल्या प्रेमाच्या गोष्टीने. असंच आपणही करू शकतो जर आपण आपल्या जवळपास कोणी अशा प्रकारचा मुलगा किंवा मुलगी आहे किंवा आणि कोणी पण व्यक्ती आहे जो की असा भ्यायलेला आहे, काही आहे, तर आपण आपल्या प्रेमाच्या 2 बोलांनी त्याच्यात आत्मविश्वास भरू शकतो आणि त्याच्यात चेंजेस आणू शकतो. तर तुम्ही पण असेच प्रयत्न करा की आपल्या जवळपासच्या व्यक्तींचं जीवन बदला, त्यांच्यात खुशहाली आणा. हा सेशन आजचा इथेच संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. तेव्हापर्यंत बाय. विल मीट यू इन नेक्स्ट सेशन. बाय.